मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात एक विशेष बातमी. मागील अनेक दिवसापासून पाटील नगर येथील सभागृह हे स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने तिथं भक्ती चालू होती. परंतु मागील काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद होऊन ते ठिकाण बंद करण्यात आले. परंतु पाटील नगरातील लोकांनी पुन्हा ते चालू होऊ नये यासाठी विरोध केला. परंतु काही भक्तांनी त्या ठिकाणी आरती झालीच पाहिजे असा आग्रह धरला आणि काल गुरुवारी आरतीचं नियोजन केले. परंतु पाटील नगरातील नागरिकांनी याला विरोध केला. असेच जर चालत राहिले तर येणाऱ्या काळात अनर्थ होऊ शकतो. पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने याकडे तात्काळ लक्ष देऊन यामधील मार्ग काढावा, अन्यथा येणाऱ्या काळात निश्चितच या ठिकाणी वाद होऊन मोठा अनर्थ होऊ शकतो. तर चला पाहूयात पाटील नगरातील या नागरिकांच्या प्रतिक्रिया. मी सतीश मांगलेकर, पाटील नगर दिग्रस येथील सामाजिक सभागृह आहे. हे सामाजिक सभागृह नगर परिषद दिग्रसच्या ताब्यात गेलेलं आहे. त्यांनी नगर परिषदने स्वतः आपले कर्मचारी पाठवून इथे कुलूप लावलेले आहे. तरी सुद्धा काही परनगरातील लोक, काही थोड्या महिला मंडळी इथं येऊन विनाकारण रोडवर आरती करत आहे. हे रोडवर आरती करणं हे कितपत योग्य नाही आणि या नगरात वातावरण चिघळत आहे. इथे आज आमच्या पाटील नगरातील महिला मंडळींनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्यांनी आता त्यांच्या ग्रुपमधले काही मेसेज टाकतात ग्रुपवर की बुवा आज संध्याकाळी 6 वाजता, दर गुरुवारी, मागच्या गुरुवारी आमच्या पाटील नगर येथील सगळे लोक शांत बसून होते. तरी सुद्धा त्यांनी इथे येऊन 15-20 लोकांनी, स्वामी भक्तांनी बाहेरच आरती केली व जोरजोराने कल्ला करत त्यांचा ते प्रोग्राम केला. आज सुद्धा आमच्या पाटील नगर येथील महिला मंडळींचा हळदी कुंकाचा या ठिकाणी कार्यक्रम होता. त्यांनी छोट्या आवाजात स्पीकर लावला, देवाच्या आरत्या चालू होत्या. तरी सुद्धा त्यांच्या स्वामी भक्तांच्या ग्रुपवरील मेसेज कोणीतरी पाटील नगर वगळता बाहेर नगरातील लोक इथे येऊन विनाकारण स्वामी भक्त रोडवर आरती करून वादविवाद या ठिकाणी होत आहे. तरी आमची पाटील नगर वासियांची त्या स्वामी भक्तांना विनंती आहे, आम्ही काही स्वामी विरोधी नाही आहोत, आम्ही स्वामीचे भक्त आहोत. आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही एवढे स्वामी भक्त आहे ना, तर तुम्ही 1-1 लाख रुपये देणगी जमा करा. ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले त्यांनी जमा करा आणि मोठा प्लॉट घ्या आणि तिथं स्वामीचं मोठं मंदिर बांधू आणि तिथं करू. इथं सरकारी जागेत, सरकारी सभागृहात विनाकारण तुम्ही आग्रह कशा करता हा आग्रह तुम्ही सोडून द्यावा आणि लाख रुपये वर्गणी जमा करा. त्याच्यात आम्ही फुल नाही फुलाची पाकळी देऊ पाटील नगर वासीय आणि तिथं मंदिर बांधा आणि तिथं स्वामीची भक्ती करा. या सामाजिक सभागृह आहे जे ते आमच्या पाटील नगरातील सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींना छोट्या मोठ्या कार्यक्रमाकरता राहू द्या, हीच आमची पाटील नगरवासियांची सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे. मी पाटील नगर रहिवासी शिल्पा विनोद खंडारे. जसं की आपल्याला माहीतच आहे की इथे स्वामी समर्थ केंद्र चालू होतं आणि ते बहुतेक इल्लीगलच असेल म्हणूनच नगर परिषदने तेथे लॉक लावलेलं आहे. आणि मागच्या गुरुवारपासून लॉक लावलेलं असतानाही, नगर परिषदेने लॉक लावलेलं असतानाही इथे स्वामी भक्त येऊन पूजा अर्चना करत आहेत. तर आम्ही मागच्या गुरुवारी ज्या लोकांना आम्ही भेटलो, आमच्या जवळचे जे लोक होते त्यांना आम्ही जसं सांगितलं की आता इथे केंद्र नाही आहे, केंद्र हे बंद झालेलं आहे आणि हे नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तर ते लोक आज मला इथे दिसले नाही. परंतु काही लोक जे ज्यांना कोणाला हे राजकारण करायचं आहे त्यांनी त्या लोकांना ग्रुपवर मेसेज टाकले की आजही सुद्धा इथे आरती आहे, पण ज्यांनी मेसेज टाकला ग्रुपवर तो स्वतः इथे हजर राहू शकला नाही. माझा हे प्रश्न आहे या स्वामी भक्तांना की ज्यांनी तुम्हाला इथे बोलावलं तोच भक्त तुमचा कुठे आहे? तोच भक्त तुमचा कुठे आहे? तुम्हाला पुढे करून ते फक्त राजकारण करत आहे. याच्या मागचे कारण काय आहे हे नक्की तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि इथे वातावरण खराब होत आहे. आज आमच्या महिलांनी इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता, इथे डीजे वगैरे आणला होता, म्हणजे छोटासा स्पीकर. आणि तसं आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, नगर परिषदला माहिती दिली होती की असा इथे ग्रुपवर मेसेज फिरत आहे आरतीचा वगैरे, आणि आमचा सुद्धा कार्यक्रम आहे पाटील नगरचा. तर त्यांनी काही म्हटलं की आमचा तर हल्ला कुलूप आहे, तुम्ही बाहेर करा, तुम्हाला जे काय करायचं आहे ते.
आमचा काही विषय नाहीये, कारण की आम्ही तर त्यांना चाबी देणार नाहीये. बाहेर काय करते ते करू दे, आमचा काही त्यांचा विषय नाहीये. तर आमचा कार्यक्रम चालू असतानाही त्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू ठेवला. ही खूप शोकांतिक आहे, कारण की आम्ही काही स्वामीच्या विरोधात नाही आहे, परंतु तेच कुठेतरी स्वामीच्या विरोधात आहे. जे स्वामी भक्त आहेत तेच मला तरी असं वाटत आहे की तेच स्वतः स्वामीच्या विरोधात आहे असं मला वाटत आहे. आणि जास्त काही न बोलता यांनी स्वामी भक्तांनीच हे सहकार्य करायला पाहिजे. इथे परत पुढच्या गुरुवारी इथे यायला नाही पाहिजे, कारण की हे याच्यावर नगर परिषदने लिगली लॉक लावलेलं आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.